नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 3रा श्रावणी सोमवार. तर असा हा योगायोग आलेला आहे. तर या योगावर आपल्याला शिवपूजन कसं करावं, शिवामूठ कोणती व्हावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणते योगायोग आलेले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. 3ऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जुळून येत आहेत. या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधन 3ऱ्या श्रावणी सोमवारी आले आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढल्याने सांगितले जाते. तर आपल्याला 19 ऑगस्ट 2024 रोजी 3ऱ्या श्रावणी सोमवार असून या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. तर काही जण मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा करतात. शक्य नसेल तर केवळ शिवशंकरांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तर शिवपूजन आपल्याला 3ऱ्या सोमवारी कसे करायचे आहे ते आपण बघूया. तर येथे मी खाली पाट घेऊन त्यावर लाल वस्त्र टाकून सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेणार आहे. दिव्याखाली मी तांदूळ टाकलेले आहे आणि त्यावर दिवा ठेवून मी आता हा दिवा प्रज्वलित करणार आहे. कोणताही उपवास असो, कोणतीही पूजा असो, आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. तर सर्वात अगोदर कोणतीही पूजा असो आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे. काहीच करणं शक्य नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असं म्हटलं जातं. तर 3ऱ्या श्रावणी सोमवारी आपल्या संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सोडवायचा आहे. तर आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरीही चालेल. तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्याला दररोजचे नित्यकर्म आटोपून श्रावण सोमवार व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर महादेवांचे, शिवशंकरांचे ध्यान करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पार्वती देवीची आपण षोडोपचार पूजा करावी. या दिवशी आपण एकच भुक्त राहावे, म्हणजे आपण कुणाला वाईट शब्द बोलू नये. तर अशा प्रकारे इथे मी गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. एका डिशमध्ये मी खाली तांदूळ टाकून त्यावर शिवलिंग ठेवून मी दुधाने आणि पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करणार आहेत. पहिले शुद्ध पाण्याने मग कच्च्या दुधाने आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना कधी गरम दूध आपण घ्यायचं नाही. कच्चं दूध जे असतं, जे तापण्या अगोदर आपण घेतो ते दूध आपण अभिषेकला वापरायचं आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. पहिले शुद्ध पाण्याने, मग आपण दुधाने, मग परत शुद्ध पाण्याने स्वच्छ महादेवांचे शिवलिंग आपण धुवून घ्यायचे आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अशा प्रकारे इथे मी शिवलिंगाचा अभिषेक करून घेतलेला आहे. तुमच्याकडे शिवाची जी पिंड आहे ती नसेल तर तुम्ही शिव मंदिरात जाऊन पूजा करा किंवा तुम्ही घरी अशा प्रकारे पूजा केली तरी चालेल. तर 3ऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी ते आपण बघूया. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिले 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. 3ऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला मूक शिवामूठ म्हणून व्हायची आहे. शिवामूठ वाहताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा तुम्ही शिवामूठ श्रावणाला मोठा वसा मानला जातो असं देखील म्हटलं जातं. तर आपण शिवामूठ वाहताना अजून एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे शिवा शिवा महादेवा ईश्वरा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा. असे हा आपण शिवमूठ वाहताना मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि ती शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ वाहताना कधी आपण ती कोरडी शिवामूठ वाहू नये. तुम्ही शिवामूठ हातात घेतल्यानंतर तुम्ही त्यावर थोडं पाणी सोडत शिवामूठ अर्पण करायचे आहे. कोरडी शिवमूठ आपण अर्पण करू नये. आणि 3ऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच
शिवाची म्हणजे मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी तुम्ही मुगाची शिवामूठ अर्पण करायचे आहे। बेलपत्र वाहताना कधीही तुटलेलं किंवा खराब झालेलं बेलपत्र चुकूनही व्हायचं नाही। तुम्ही 21, 11, 51, 101 बेलपत्र शिवपिंडीवर वाहू शकता किंवा तुमच्याकडे बेलपत्र नसेल, कुणी त्या पिंडीवर अगोदर बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही अर्पण केले तरी चालेल। अशा प्रकारे अंगठा वर करून आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे। शिवामूठ अर्पण करत असताना तुम्ही शिवा शिवा महादेवा, ईश्वरा परमेश्वरा, माझी इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणायचं आहे आणि ही शिवामूठ अर्पण करायची आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी असा हा खूप योगायोग आलेला आहे। आपल्याला या योगावर शिवाची पूजा करायची आहे। नारळी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून या सोमवारी पूजा ही करायची आहे। तर तिसऱ्या श्रावणी सोमवार असणार आहे, त्यामुळे कोणताही शुभयोग आहे। या दिवशी श्रावण आणि शनिष्ठ नक्षत्र आहे, तसेच विशिष्ट आणि भावकरणासह शोभन योगाचा शुभयोग जुळून आलेला आहे। तसेच शिवामूठ आणि शंकराची पूजा केल्यास आपल्याला अनेक इच्छा पूर्ण होतात। 19 ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी आपल्याला नारळी पौर्णिमा देखील साजरी करायची आहे, म्हणजे रक्षाबंधन आपल्याला करायचं आहे। भावाच्या हातामध्ये आपण रक्षासूत्र बांधायचं आहे आणि आपल्याला तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्या भावासाठी देखील आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी त्याची रक्षासूत्रासाठी हातात राखी बांधायची आहे। तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला व्रत संकल्पयुक्त शिवाची पूजा करायची आहे आणि आपल्याला शिवामूठ म्हणून मूग अर्पण करायचे आहे। मूग अर्पण करत असताना तुम्ही आपल्या जे काही इच्छा आहे त्या सांगायच्या आहे आणि तुम्हाला जो मी मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचं तुम्ही पठण करायचं आहे आणि ती शिवमूठ अर्पण करायची आहे। शिवमूठ ही तुम्ही एकदा, 3दा किंवा 5 वेळेस अर्पण करायचे आहे आणि तुम्ही अशा प्रकारे मनोभावे नमस्कार करून आपल्याला शिवाची पूजा करायची आहे। तिथे बसून शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचा आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे। आरती करून घेतल्यानंतर तुम्ही जो काही प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद तुम्ही तिथे वाटायचा आहे आणि तुम्ही घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर देखील आपल्याला मनोभावे देवाला नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे आणि श्रावणी सोमवारी असा हा योगायोग आलेला आहे। रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा आणि श्रावणी सोमवार हा एकाच वेळेस आलेला आहे, त्यामुळे आपल्याला या श्रावणी सोमवारी अशी शिवपूजा करून आपल्याला मुगाची शिवामूठ अर्पण करायची आहे। तरी ते मी साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे, तुम्ही कोणताही दूध किंवा खडीसाखर किंवा फळाचा प्रसाद ठेवला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा करायची आहे। भावाच्या हातामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे आणि राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या भवितव्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।